सही घातल्या आहेत असं आम्हाला सामाजिक इलेक्ट्रॉनिक मीडिया व अन्य सोर्सेसचा थ्रू समजलं. आता हा योगायोग आहे की ऍक्शन हे सांगण्याच्या स्थितीत मी नाही. काल मी जरंगेश्वर साखर कारखान्याला गेलो होतो. बारामती येथेही बोललो. अजित पवार साहेब जरंगेश्वर साखर कारखान्याचा मालक कोण, चालक कोण, लाभार्थी कोण. मी पुन्हा सांगतो, काल पण मी त्या हा प्रश्न विचारला होता. अजित पवार साहेब जरंगेश्वर साखर कारखान्याचा मालक कोण, चालक कोण, लाभार्थी कोण. जरंगेश्वर साखर कारखान्याचं तिथे मला शेतकऱ्यांचं प्रतिनिधी मंडळ भेटलं होतं. 27,000 जे शेतकरी भागधारक ज्यांनी हा कारखाना उभा केला त्यांना पण हाच प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर अजित पवार देण्याऐवजी राजकारण करतात, हीन राजकारण करतात. हो, राजकारणचं जागेवर पण अर्थकारण तर बोला ना पवार साहेब. पवार पॉवरफुल, पवार फॅमिली डिरेक्टली इनडिरेक्टली नामी बेनामी किती साखर कारखाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा व त्यावेळी त्यांचं सरकार होतं, राज्य आणि केंद्र किती कारखाने घेतले आणि त्यात किती शेतकरी होते, त्या शेतकऱ्यांचे किती भागधारक, त्यांनी दिलेली जमिनीचं काय केलं. मी अजित पवार साहेबांचा जरंगेश्वरचा सातबारा काढण्याचा प्रयत्न केला. जरंगेश्वर मारुतीचं मंदिर प्रसिद्ध आहे, पण मारुतीचा त्रिकूट सारखं अजित पवारांचा जरंगेश्वरची मालकीची लेयर पुढे 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 जात आहे. आतापर्यंत 12 लेयर मी आपल्याला दाखवलेले आहे. खरं मालक, चालक, लाभार्थी हे अजित पवारांना माहित आहे. तर अजित पवार का घोषित करत नाही. आणि प्रश्न फक्त एका साखर कारखान्याचा नाही आहे, ही एक मोडस ऑपरेंडी आहे. वास्तविकरित्या काय प्रतिक्रिया देतात एनसीपी वाले, शिवसेना वाले. काल हे घटना झाली म्हणून आज हे झालं, आज सकाळी हे झालं म्हणून ते झालं. अरे गंमत चालली आहे का. मुंबई उच्च न्यायालयाने याच्यावर स्पष्ट आदेश निर्देश दिला आहे. त्याची चौकशी दाबण्याचा ठाकरे सरकार प्रयत्न करत आहे. आता हे एक उदाहरण आहे जरंगेश्वर साखर कारखाना. आता जरंगेश्वर ओरिजिनल नाम जरंगेश्वर सहकारी साखर कारखाना. अजित पवार किती स्मार्ट आहे बघा. नाव काय, जरंगेश्वर सहकारी साखर कारखाना. अजित पवारांनी तो बेनामी पद्धतीने घेतला. अजित पवार काल परवा तिथे दौऱ्यावर गेले होते की माझा कारखान्याकडे लक्ष द्या. मग तुम्ही सांगा ना हे माझा कारखाना आहे. मग तुमच्याकडे कसं आलं, तुम्ही किती पैशात विकत घेतलं. कारण की आज पण रेकॉर्ड मध्ये जरंगेश्वर साखर कारखान्याचा मालक जेलमध्ये आहे. गुरु कमोडिटी या कंपनीने जरंगेश्वर साखर कारखाना घेतला आहे. म्हणजे कागदावर ओनरशिप ओमकार बिल्डरची, बाबूलाल वर्मा हे DHFL आणि असे जे घोटाळे झालेले त्या जेलमध्ये आहेत फेब्रुवारी पासून. मग अजित पवार साहेब तुमचा आणि ओमकार बिल्डरचा संबंध काय. या विषयावर का अजित पवार किंवा शरद पवार बोलत नाही आहे. कारखाना जर ओमकार बिल्डरनी घेतला आहे, गुरु कमोडिटी त्यांची आहे.
मग तुम्ही का त्यांची वकिली करतात? आपण सरकारमध्ये आहात आणि या ओंकार बिल्डरला, तर ओंकार बिल्डर मग त्याला पैसे कोणी दिले हे विकत घेण्यासाठी? आणि विकत घेतल्यानंतर हा जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड, अजित पवारांची स्मार्टनेस बघा. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड हा कारखाना गुरु कमोडिटीने घेतला आणि तो 40 वर्षासाठी लीजवर जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड यांना दिला. लोकांमध्ये भ्रम उभा करण्यासाठी जरंडेश्वर साखर कारखाना, परंतु त्याचा चालक हा आता जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड आहे. आणि जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड याला गुरु कमोडिटी ओंकार बिल्डर जो जेलमध्ये आहे त्यांनी 40 वर्षासाठी चालवायला दिला. त्याचा लीज एग्रीमेंट अजित पवार का लीज करत नाही आहेत? ते लीज डीड काय आहे? दरवर्षी किती लीज दिलं जाते? जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे मालक कोण, शेअर होल्डर कोण, त्यांच्या आणि अजित पवारांचे संबंध काय? जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडचे गुरु कमोडिटीचे ओंकार बिल्डरचे बाबूलाल वर्मा जे जेलमध्ये आहेत त्यांचे संबंध काय? जे जेलमध्ये बाबूलाल वर्मा आहेत त्यांच्या आणि अजित पवारांचे संबंध काय? आणि त्यात ते पुढे जाते. स्पार्कलिंग ऑइल प्रायव्हेट लिमिटेड, फायर पॉवर मार्केटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, नॉन कॉन एनर्जीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आर्या एग्रो बायो एंड हर्बल प्रायव्हेट लिमिटेड, जय एग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड, कल्पवृक्ष प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, सूर्य किरण एग्रो एस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, ओंकार बिल्डर्स एंड डेव्हलपर, शिवाजी बिल्डर, ओंकार बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड, अशी शेपूर म्हणजे या प्रत्येक कंपनी हे जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडचे भागधारक आहेत. आणि या प्रत्येक कंपन्यांमध्ये परत 2-2, 4-4 कंपन्या भागधारक आहेत. आणि त्या कंपन्यांचा आम्ही पुढे शोध घेतो तर त्यात पण पुढे 4-4 कंपन्या भागधारक आहेत. ते एवढी लपवाछपवी पवार साहेब का? आणि याचे लाभार्थी कोण? आज सुबह में मुंबई महाराष्ट्र में इनकम टैक्स आयकर विभाग ने कुछ रेट डाली है जिसके संदर्भ में हमें सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया और कुछ हमारे सोर्सेज के द्वारा पता चला. अब इसके ऊपर अजीत पवार ने बड़ी रिएक्शन दी और इसलिए भारतीय जनता पार्टी की ओर से हम अजीत पवार साहब को पूछना चाहते हैं कि जरंडेश्वर शक्कर चीनी कारखाना और आपका संबंध क्या है? जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड वो गुरु कमोडिटी ने खरीदा. वो गुरु कमोडिटी के मालिक ओंकार बिल्डर बाबूलाल वर्मा जी फरवरी महीने से जेल में है. तो आप उनके फाइनेंस पार्टनर हो. अजित पवार कहते हैं जरंडेश्वर साखर कारखाना मेरा है, तो या आपका बाबूलाल वर्मा के पार्टनरशिप है. और जरंडेश्वर ये सहकारी साखर कारखाना गुरु कमोडिटीज ने 40 साल के लिए जरंडेश्वर शुगर मिल्स प्राइवेट लिमिटेड को लीज पे दे दिया. ये लीज एग्रीमेंट कहां है?
लीज एग्रीमेंट किसके किसके बीच में हुआ है, उसमें हर महीना हर साल कितना लीज रेंट लगाया गया है, और अगर लीज रेंट है, लीज डीड है, ये बात वापस मैं कहूंगा, लीज डीड है, इट इज अ लीज, ओनरशिप बिलोंग टू गुरु कमोडिटी, तो ये जरंडेश्वर शुगर मिल प्राइवेट लिमिटेड को महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक, पुणे जिला मध्यवर्ती सहकारी बैंक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ये सब कोऑपरेटिव बैंक जरंडेश्वर शुगर मिल प्राइवेट लिमिटेड को लोन कौन से आधार पर देते हैं? अभी तक 700 करोड़ के लोन एडवांस दिए गए इतने सालों में, तो लीज वाली कंपनी को कौन से आधार पर दिया, और उसके जो ओनर शेयर होल्डर उनकी सूची पढ़ते हैं तो इसकी अंत नजर ही नहीं आ रहा है। जो गुरु कमोडिटी सर्विसेज प्राइवेट लिमिटेड जिसने कारखाना खरीदा, उनको पैसे कितने दिए, और उन्होंने जो जरंडेश्वर शुगर मिल प्राइवेट लिमिटेड को दिया, उसके जो शेयर होल्डर थे स्पार्कलिंग सोय प्राइवेट लिमिटेड। अजीत पवार से सीधा प्रश्न है, स्पार्कलिंग सोय प्राइवेट लिमिटेड और आपका, आपके परिवार का कोई संबंध है क्या? दूसरी कंपनी है फायर पावर मार्केटिंग इंडिया प्राइवेट लिमिटेड, नॉन कॉन एनर्जी इंडिया प्राइवेट लिमिटेड, आर्या एग्रो बायो एंड हर्बल प्राइवेट लिमिटेड, जय एग्रोटेक प्राइवेट लिमिटेड, कल्पवृक्ष प्रमोटर प्राइवेट लिमिटेड, सूर्य किरण एग्रो एस्टेट प्राइवेट लिमिटेड, ओमकार रियल्टर्स एंड डेवलपर, शिवालिक बिल्डर, ओमकार रियल्टर्स प्राइवेट लिमिटेड। मेरा प्रश्न अजीत पवार और शरद पवार साहब से है, इस प्रकार से आपने महाराष्ट्र के गन्ना किसानों के कितने कारखाने अपने कब्जे में लाए? कल मैंने जरंडेश्वर कारखाना और बारामती का दौरा किया था, वहां पर भी मैंने यह प्रश्न पूछा था, क्योंकि वहां पर मुझे किसान मिलने आए थे, ओरिजिनल फाउंडर के कारखाने का मालिक कौन। आज इनकम टैक्स ने रेट डाली है, किसके ऊपर डाली, क्या उनको मिला, वो डिपार्टमेंट का विषय, लेकिन इनकम टैक्स हो, मुंबई पुलिस हो, ईडी हो, डिपार्टमेंट ऑफ कंपनी अफेयर्स हो, सहकार मंत्रालय, वहां पर गए 8 महीने लगातार मैं कंप्लेन कर रहा हूं, फॉलो अप कर रहा हूं। इसका जब तक रियल मालिक बेनामी इन्वेस्टमेंट इसका कंक्लूजन नहीं होता है, तब तक हम इसका फॉलो अप करेंगे। लेकिन जिस तरीके से किरीट भाई एनसीपी लगातार कह रही है कि किरीट सुमैया जहां जाते हैं उसके दूसरे दिन वहां ईडी और आईटी पहुंचती है, ये कंप्लीट ये है कि ये पॉलिटिकल वेंडेटा है और किरीट सुमैया को लगाया गया है पॉलिटिकली सरकार को डिस्टेबल करने के लिए। मुझे ये प्रतिक्रिया हर वक्त सुनाई देती है और मुझे हंसी आती है, लेकिन इसका अर्थ ये हुआ कि किरीट सुमैया की जानकारी सही है, ठीक है, डिपार्टमेंट की कार्रवाई भी ठीक है, घोटाला हुआ ये किरीट सुमैया बोलता है ये भी ठीक है, लेकिन घोटाला मैंने किया तो मेरे सिवाय किरीट सुमैया को कैसे पता चला? इसके ऊपर ठाकरे और पवार परिवार को आपत्ति है। आज तक इतने घोटाले हुए, एक भी घोटाले में एक भी डॉक्यूमेंट इंक्लूडिंग ये कल भी मैंने कहा, एक भी डॉक्यूमेंट चैलेंज नहीं हुआ। फिर वो हसन मुशर्रफ हो, अनिल परब हो, अनिल देशमुख हो, भावना गवली हो, प्रताप सरनाईक हो, आनंदराव अडसूळ हो, या संजय राउत हो, या मिलिंद नार्वेकर हो, सब में यही प्रतिक्रिया, सब यही 2 लाइन। फिर जयंत पाटिल भी वही बोलते हैं, नवाब मलिक भी वही बोलते हैं, शरद पवार भी वही बोलते हैं, अजित पवार भी वही बोलते हैं, उद्धव ठाकरे जी भी वही बोलते हैं। अरे घोटालेबाज, आपने जो घोटाला किया उसके बारे में बोलो। राज्य सरकार को डिस्टेबल करने के लिए बीजेपी इस तरीके की सेंट्रल एजेंसियों की कार्रवाई कर रही है, इस तरीके का भी आरोप है। ऐसा है, घोटाले करना है,
का अधिकार ठाकरे पवार सरकार को महाराष्ट्र की जनता ने नहीं दिया। महाराष्ट्र की 12.5 करोड़ लोगों ने हमें जवाबदारी दिया, विपक्ष में ये घोटाले करते रहेंगे, हम घोटाले उजागर करेंगे। अजित पवारांचे नातेवाईक म्हणून जर धाक टाकली असेल तर कुठल्या स्तरावर जाऊन या वेगवेगळ्या संस्थांचा वापर केला जातो, त्यामुळे राज्यातील जनतेने या गोष्टीचा विचार केला पाहिजे असं अजित पवार म्हणाले. अजित पवार स्वतःच कबुली करतायत की यात घोटाळा आहे, गोंधळ आहे, त्यांनी त्याच्याबद्दल काही शब्दही नाही बोलले. मी या कंपन्यांची नावं दिली, मी एवढे मुद्दे सांगितले की 40% लीज वर दिली आहे, तर लीज वर नवीन स्थापित झालेल्या कंपनीला 700 कोटी रुपये आतापर्यंत कर्ज कसं दिलं? तर अजित पवारचा धरणदेशवरचा काय संबंध आहे? दुसरे पण अनेक कारखाने त्याच्यात काही संबंध नाही. जाऊन साखर कारखाना मग ते का आरडाओरड करतात? आणि जर कोणी चुकीची धार घातली असेल, अजित पवार उपमुख्यमंत्री आहे आणि शरद पवार साहेब हे इतके सिनियर लीडर आहे, they can go to the court and file an habeas corpus petition. म्हणून घोटाळा लपवण्यासाठी अशा प्रकारचं दिशा देणे यांनी काय होणार नाही. घोटाळेबाजांवर इन्व्हेस्टिगेशन आणि ऍक्शन झाली. अजित पवारांच्या तिन्ही बहिणीच्या घरावरती आयटम स्टार्ट झालेला आहे, त्याचा काही या प्रकरणासंदर्भात आहे? हे अजित पवार सांगत आहे. म्हणजे अजित पवारकडे ज्याची अधिक माहिती असेल की तो कोणी धाड घातली, का घातली, कशी घातली. अजित पवार एक शब्दही या संबंधी बोलतच नाही. तर तो घोटाळा करतो त्याला माहित असतो. त्यांनी सांगावं ना. बघा मी सांगितलं ना, संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर कडून अजित पवारांनी शिकावं. संजय राऊत असेच आम्हाला आरडाओरड करायचं आणि मग मागच्या दारातून जाऊन 55 लाख ईडीच्या कार्यालयात जमा करून आले ना, चोरीचा माल परत केला ना. मिलिंद नार्वेकर केंद्राची टीम आली, त्यांनी बघितलं, रिपोर्ट सबमिट केला. महाराष्ट्राचा इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीने सांगितलं मिलिंद नार्वेकरला की तुम्हाला नोटीस दिली जाणार, तुमचा बंगलो इल्लीगल आहे. तर त्यांनी स्वतःच तोडला. तर अजित पवारांनी स्वतःच हे सगळं घोषित करावं, मी एवढे कारखाने बेनामी पद्धतीने घेतले आणि धरणदेशवर पण अशी व्यवस्था केली आहे. Sir, one question in regards of Nawab Malik press conference yesterday. He mentioned that there were two BJP workers who were involved with the NCB drugs case, and they were illegally involved in that case. And rather than taking any action on them, they were in fact involved in doing raid. So he's pointing out towards BJP. Once again, the similar dramatic stunt technique of NCB. If anybody has indulged into any wrong practices, they have got the home ministry, they can initiate action. The drug is initially the responsibility of the ठाकरे Sarkar, state government. This last 1 year, they have not taken any action. Simultaneously, what about the incident which has taken place? The court has sent into the custody. Who? Nawab Malik and Ajit Pawar, Uddhav Thackeray want to tell that the judiciary is also BJP judiciary. See, I also feel very bad when any younger generation person get trapped in drugs. I'm also worrying about my family members also. But that doesn't give authority to Nawab Malik to justify behavior of his own son-in-law. Do you think that he's doing this? Sir, do you think that he's making these kind of personal comments on Samin Wankhede just because of this, just because he arrested his son-in-law? It is from day one strategy of Sanjay Raut, Nawab Malik, Sharad Pawar, Uddhav Thackeray. From day one, to divert, to send some notices or to come out with some gimmick. This is from day one. Whenever I have exposed any scale, they say किरीट बोले ईडी डोले. अभी नया शुरू किया, किरीट बोले आईटी डोले. अरे भैया, लेकिन आईटी ने ईडी ने जो घोटाला निकाला उसके बारे में बोलना.
नवामालीने एक आरोप केलेला आहे की एनसीबीने जो धाडी टाकल्या तिथं आरिफ नाना पकडलं तिथे भाजपचा कार्यकर्ता होता असा त्याने आरोप केलेला आहे. आता जो ड्रगचा विषय हा राज्य सरकार राज्य सरकारने सुशांत प्रकरणानंतर ड्रग प्रकरण काढलं. राज्य सरकारने एक कारवाई नाही केली. परमबीर सिंग आणि अनिल देशमुख आणि अनिल परब यांचं साम्राज्य होतं. विभिन्न लोकांना बोलवायचे पोलीस कमिशनरच्या ऑफिस मध्ये आणि मीडियाला एकदम पब्लिसिटी आणि नंतर 2 दिवसानंतर ते 100 करोड वसुलीचं टार्गेट होतं. तर ड्रग मध्ये राज्य सरकारने नवाब मलिकचा जावयाला का अटक केली नाही? ड्रग हा विषय हा आपल्या समाजाला देशासाठी घातक आहे. आम्हाला पण सहानुभूती आहे. यंग तरुण पिढी या ड्रगच्या विळख्यात अडकणार. पण याचा अर्थ त्यांना नवाब मलिक किंवा शरद पवार उद्धव ठाकरे अशी सेन्सिटिव्हिटी द्यायचा प्रयत्न करणार तर ते मान्य करणार नाही. घोटाळा संबंधी जे प्रकरण झालं गुन्हा झाला मग त्यांनी जावं कोर्टात. चीफ जस्टिसला सांगावं सुप्रीम कोर्ट हाईकोर्ट अनिल देशमुख को आप गलत तरीके से भाजपा के अमित शाह ने बोला इसके लिए अरेस्ट करने त्याने जावं कोर्टात. या प्रकरणात पण राज्य सरकार पण आहे ना कोर्टात. तर त्याला जे सांगायचं तिथे सांगावं. म्हणून अशा प्रकारचा नौटंकी शरद पवार आणि उद्धव ठाकरे बंद करावी. घोटाळे बंद करावे आणि पोलीस यंत्रणाचा स्वतःचा वसुली आणि माफियासाठी उपयोग करतात तो थांबवावा. सर तुम्ही आता ईडीचा उल्लेख केला होता. ईडी आता कारवाई मुळात काय आहे की एनसीबीच्या प्रकरणामध्ये जे आरोपींसोबत भाजपचे 2 कार्यकर्ते दिसले ते कसे काय दिसले या संदर्भातला प्रश्न. पण नवाब मलिकने हा काय प्रश्न नाही काढला की त्यांचा जावयाला कोणी पकडलं होतं त्यावेळी या बीजेपीचे कार्यकर्ते होते. नंबर 2 या प्रकरणात कोर्टाने एकदा नाही 2दा कस्टडी दिली. तर मुद्दा कळण आहे कोण आहे नाही आहे. जर कोणी भाजपचा किरीट सोमय्या असेल तर नवाब मलिकची सरकार आहे. ड्रग कम अंडर स्टेट गव्हर्नमेंट त्यांनी करावी ना कारवाई. परंतु अगदी नौटंकी बंद करा. मी परत एकदा म्हणतो की किरीट सोमय्या आपण भारतीय जनता पार्टीचा करायचा. जर आम्ही कुठलीही चूक केली असेल तर राज्य सरकारला कोणी थांबवलंय? मुद्दा असा आहे की त्यांनी गुन्हा केला पण त्यांनी केला पण किरीट सोमय्यांनी डिस्क्लोज का केला? मुद्दा हा आहे. यांची आतापर्यंत बातचीत विचारत नाही की किरीट बोले ईडी डोले किरीट बोले आयटी डोले. अरे भाऊ अजित पवार किती पैसे खाल्ले ते सांगा ना. नवाब सॉरी हसन मुश्रीफ ते सांगा. नवाब मलिक तुम्ही सांगा. तर ते त्यांना बोलता येत नाही कारण तुम्ही पकडली. भारतीय जनता पक्षाचा कोणताही कार्यकर्ता कुठलाही चुकीचं काम करत असेल पवार साहेब ठाकरे साहेब विशाल कारवाई करा. केंद्रीय यंत्रणा त्यांना माहिती याच्याबद्दल म्हणून प्रश्न असा की साधारणतः एनसीबीला असे कुठले अधिकार आहेत का की एखादा इन्फॉर्मर असेल किंवा मग पोलिसा पंच असेल की ज्याच्या मार्फत जो प्रमुख अक्यूज आहे प्रमुख आरोपी आहे त्याला घेऊन जाणं हे अधिकार आहेत का? हे नवाब मलिकचे गृह मंत्रालय आहे कायदा मंत्रालय आहे ठाकरे साहेब मुख्यमंत्री बसले आहेत त्यांच्याकडे सगळेच ऑथॉरिटी आहे. त्यांच्याकडे ऍडव्होकेट जनरल आहे. जे ऍडव्होकेट जनरल म्हणजे तर त्यांनी त्या संबंधात जे योग्य असेल ते कारवाई करावी. हे त्यांची माहिती आहे. हे त्यांचं प्रवक्त्याचं वक्तव्य आहे आणि ह्या प्रवक्त्याचं वक्तव्य आहे की त्यांचा दावाही गेले अनेक महिने बंद आहे. तसे व्हिडिओ पण समजा ना. अरे म्हणून ना ठाकरे सरकारकडे आहे ना ती तर त्यांनी करावी ना कारवाई. त्यांनी एज अ ऑफिशियल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट they can write to government of India also. Who stop them? चूक मी केली आपण असं गृहीत करतो की मी तिथे उभा होतो तर मी उभा होतो तर माझ्यावर कारवाई करा किंवा मला ज्यांनी तिथे उभं राहायची परवानगी दिली ती जी ऑथॉरिटी आहे
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देखील काय की ते खाजगी व्यक्ती तिथं का असं त्यांचा प्रश्न. मी परत हे म्हणतोय हे नवाब मलिक चालतात आणि ते हे करतात तर नवाब मलिकचे जे पक्षाचे नेते आहेत शरद पवार हे सरकार चालवतात आणि त्यांना सांगावं आणि त्यांचा डिपार्टमेंटनी याची दखल घेऊन त्यांना नोटीस द्यायची तर द्यावी. तुम्हाला वाटतं का की किती हे जर तुमच्या पक्षाचे असेल तर पक्ष म्हणून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? मी परत एक सांगतो तुम्ही जे सांगताय आणि ते सांगतात त्याचा ते संबंधी माझं काही म्हणणंच नाही आहे. मी काय प्रतिक्रिया देत नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे की ही त्यांची एनसीपी शिवसेना ठाकरे पवार सरकारची पहिल्या दिवसापासून स्ट्रॅटेजी आहे, ट्रिक आहे, इश्यू डायवर्ट करणं. घोटाला हुआ कि नहीं उसके बारे में नहीं बोलेंगे. किरीट सोमैया को डॉक्यूमेंट कैसे मिले? अरे भैया ड्रग का ये जो इंसिडेंट है पकड़ा गया कि नहीं पकड़ा गया, गलत है, बोगस है. तो जो उनके माता पिता जिनके प्रकार वो बोलेंगे ना कोर्ट में, क्या दिस पीपल कैन आल्सो गो इन द कोर्ट एंड से ये डाइवर्ट करने की टेक्निक नहीं चलेगी. राज्य सरकार ड्रग के बारे में जैसे शुरू में मैंने कहा रिपीट कर रहा हूं, अनिल देशमुख, परमवीर सिंह, सुशांत सिंह के घटना के बाद में कितने लोगों को कार्यालय बुलाया, उसमें से कितने के ऊपर एक्शन हुई, लेकिन लीगल नहीं सिटिंग की. ओके लेकिन आपसे एक सवाल है कि ये जो कार्रवाई हुई है तो क्या जो प्रेस कॉन्फ्रेंस की है नवाब मलिक ने, क्या बदले की भावना से मैं वो विषय पे कुछ अभी बोलना था बता दिया. सर ज्या पद्धतीने देशात आता ईडीच्या कारवाई सुरू आहे त्या पद्धतीने नुकतंच आता यशवंत यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की उद्या सकाळ जर ग्रामपंचायतीमध्ये पण जर घोटाळा झाला तर तिथे ईडी जाईल. त्यामुळे ईडी हे काही गांभीर्याने काम करत नाही. ईडीचं केंद्र सरकार एक पावलं मी हा उत्तर पहिला पण दिला, परत रिपीट करतो की घोटाळा झाला आहे की नाही, पैशाचा दुर्व्यवहार गैरव्यवहार झाला आहे की नाही याच्याबद्दल ते बोलत नाही. ते इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी किरीट सोमय्यांनी काल बारामती आणि जगन्नेश्वरला जाऊन सांगितलं की या जगन्नेश्वर साखर कारखाना बेनामी आहे. ओ भाऊ मी जे सांगितले तर 1 वर्षापूर्वीचं स्टेटमेंट कोर्टात आहे. तर म्हणून हे एनसीपी आणि उद्धव ठाकरे अशा प्रकारचं डायव्हर्जन टेक्निक करणार हे आम्हाला काही मान्य नाही आहे. जगन्नेश्वर साखर कारखान्याचा बाप कोण? यापूर्वी सुद्धा अजित पवारांवर असे अनेक घोटाळे सिंधू बँकेचा घोटाळा असेल परंतु कारवाई पुढे झालेली दिसत नाही. या प्रकरणात सुद्धा असं होईल का? परत माझे म्हणणं आहे, हे सगळं त्यांचं डायव्हर्जन टेक्निक आहे. आता जो घोटाळा निघाला आहे मागे नाही झाले ते 364 दिवस बोलू शकतात ना, आजच का बोलतात, आज का बोलतात? ह्या प्रकरणात बाबा तुम्हाला मला पण सर्च आणि सर्वे म्हणजे आपण मोठे नाही होत, परंतु बिझनेसमॅन उद्योगपती यांना माहिती मिळाल्यानंतर सर्वे आणि सर्च सुरू असते. त्या सर्वे आणि सर्च मध्ये काही माहिती बाहेर आली, काही सापडलं त्याने एक्शन होते आणि त्या संबंधात डिपार्टमेंट अनाउन्स करत असते. अजित पवारने एवढी घाई का झाली? आणि अजित पवारांना त्यांच्या परिवाराची एवढी काळजी आहे तर ते बेनामी प्रॉपर्टीचं असं जे उभं हे करतात ते त्यांनी यादी मोठीच करावी की मग मला पण जास्तकडे दुसरीकडे जायची गरज पडणार नाही ना. हे एवढे देय का? मग कोणी हे स्वाभाविक हो म्हणणार की ह्याच्या खाली कुणाचं नाव आहे ते त्यांनी दाखवलं तर मग इन्कम टॅक्स आपण सर्च करायची गरज पडणार नाही ना. ओके थँक्यू.